विधान परिषदेसाठी सुनील टिंगरे यांच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना आता साकडं घातल्याचं समजतंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार सुनील टिंगरे यांना विधान परिषदेत पाठवा अशी टिंगरे यांच्या समर्थकांनी अजित पवारांकडे मागणी केल्याचं समजतंय। तर सुनील टिंगरे यांना उमेदवारी देण्यासाठी मला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली, एवढी मेहनत घेऊन देखील तुम्ही त्यांना निवडून आणलं नाही असं अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सुनावल्याचं देखील समजतंय। भाजपच्या जगदीश मुळीक यांना डावलून सुनील टिंगरे यांना उमेदवारी देण्यात आलेली होती। मात्र आता टिंगरेंचे जे कार्यकर्ते आहेत ते अजितदादांकडे मागणी करतायत की सुनील टिंगरे यांना आता विधान परिषदेसाठी पाठवा। मात्र या मागणीनंतर अजित पवारांनी टिंगरेंच्या कार्यकर्त्यांना चांगलंच सुनावल्याचं दिसतंय। आणि याच संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत। अमोल धर्माधिकारी आपले पुण्याचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं। अमोल, टिंगरेंना विधान परिषदेत पाठवा अशी कार्यकर्ते एकीकडे मागणी तर करत होते, मात्र याच कार्यकर्त्यांना अजित पवारांनी चांगलंच सुनावल्याचं देखील समजतंय। काय नेमकं घडलं, सविस्तर याबद्दल काय सांगताय? अजिंक्य, आपण पाहिलं की पुण्यातील वडगाव शहरीची विधानसभेची निवडणूक ही मोठ्या प्रमाणात चर्चेत होती, कारण की पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये सुनील टिंगरे यांचं नाव होतं। असं असताना सुद्धा अजित पवारांनी त्यांना उमेदवारी दिलेली होती। तिथं भाजपचे जगदीश मुळीक यांनी सुद्धा तीव्र इच्छा व्यक्त केलेली असताना सुद्धा सुनील टिंगरे यांना उमेदवारी दिली। मात्र या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला। मात्र हा पराभव झाल्यानंतरही कार्यकर्त्यांकडून त्यांना विधान परिषदेवर घ्यावं अशा पद्धतीची मागणी अजित पवारांकडे करण्यात आलेली होती। मात्र ती मागणी अजित पवारांनी फेटाळलेली आहे आणि ज्या पद्धतीने त्यांचा पराभव झालेला आहे याला संपूर्ण दोष हा कार्यकर्त्यांचा असल्याचं अजित पवारांनी म्हटलेलं आहे। दुसरीकडे जगदीश मुळीक यांना खरं तर विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजप असेल किंवा स्वतः अजित पवार असतील यांनी तुम्हाला विधान परिषदेवर घेऊ अशा प्रकारचा शब्द दिलेला आहे आणि हा शब्द दिलेला असतानाच आता सुनील टिंगरे यांच्या कार्यकर्त्यांकडून मात्र विधान परिषदेवर घ्यावा अशा पद्धतीची मागणी केलेली आहे। आणि त्यामुळे पुन्हा एकदा वडगाव शहरी मतदारसंघामध्ये आपल्याला सुनील टिंगरे विरुद्ध जगदीश मुळीक असा सामना रंगताना पाहायला मिळतो का हे पाहणं महत्वाचं असेल। मात्र त्याआधीच पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांची ही मागणी होती ती मात्र अजित पवारांनी फेटाळून लावलेली आहे। पण आगामी काळामध्ये खरंच सुनील टिंगरे यांच्या बाबत अजित पवार विचार करणार का की जगदीश मुळीक यांना जो शब्द दिलेला होता तो शब्द अजित पवार पाळणार हे सुद्धा येत्या काळामध्ये स्पष्ट होणार आहे। ठीक आहे अमोल, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।